महाराजांची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी, राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुजरा करतो. मित्र हो, आज तिथीप्रमाणे अखंड या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आज हा सोहळा होतो आहे. अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपात होतो आहे. बघा, आपण गेल्यानंतर आपलं नाव झालं पाहिजे. आज 350 पेक्षा जास्त वर्ष झाले तरी आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नसा नसामध्ये भरलेले आहेत. मनातलं लिहिण्यासारखं एखादं पेज असावं, सूर्यालाही लाजवेल असं प्रखर तेज असावं, वागता येईल तेवढं प्रेमाने वागावं. मरायला सगळे झाले आहेत, परंतु जगावं असं जगावं की मेल्यानंतर नाव निघावं. आज 350 वर्ष झाले, आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण अतिशय जल्लोषात घेतोय. मित्र हो, दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका. दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका. संकुचित वृत्तीला सार मानू नका. आनंदी जीवनाला भार मानू नका. गाढवाच्या विचाराने जगाल तर माती व्हाल. गाढवाच्या विचाराने जगाल तर माती व्हाल आणि शिवरायाच्या विचाराने जगाल तर छत्रपती व्हाल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. मित्र हो, बिरसा शिवाय कुठला उलगुलान सांगू, बिरसा शिवाय कुठला उलगुलान सांगू, संविधानाशिवाय कुठला देश महान सांगू. डोक्यात भीम रक्तामध्ये शिवाजी, डोक्यात भीम रक्तामध्ये शिवाजी, यांच्याशिवाय श्रेष्ठ कुठली खानदान सांगू. आज प्रत्येकाच्या डोक्यामध्ये हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत. वयाच्या 16व्या वर्षी आपण खेळण्या कुदण्याचं वय असतं, काहीतरी कुरघुडी कोडण्याचं वय असतं, इकडे तिकडे फिरण्याचे टवाळके करण्याचे वय असतं. परंतु वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. वयाच्या 16व्या वर्षी की हे हिंदवी स्वराज्य झालं पाहिजे, हे प्रतिज्ञा घेणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज प्रतिज्ञा घेतली आणि ते करून सुद्धा दाखवलं. मित्र हो, 60 किलोची तलवार घेऊन युद्ध जे करायचे त्यांचं नाव आहे येसाजी. 60 किलोची तलवार घेऊन युद्ध करणारे जे मावळे आहेत त्यांचे नाव येसाजी. 2000 मुघलांच्या सैनिकाची एकटे लढले, त्यांचे नाव बाजी. हात तुटला तरी युद्धामध्ये हार पत्करली नाही, त्यांचं नाव तानाजी. दुश्मनाच्या तंबूमध्ये जाऊन ज्यांनी भगवा गाडला त्यांचं नाव धनाजी. 8 तासात दिल्लीहून पुण्याला आले, घोड्यावर आले, त्यांचे नाव संताजी. आणि समोर वाघ असताना त्याचा जबडा टराटरा फाडला, त्यांचे नाव संभाजी. आणि या सर्व मावळ्यांना एकत्र करून ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यांचे नाव शिवाजी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. प्राणपणाने लढून राजे तुम्ही जिंकले किल्ले, प्राणपणाने लढून राजे तुम्ही जिंकले किल्ले. दुश्मनाच्या घरापासून तुम्ही परतून लावले हल्ले. स्वराज्यासाठी जन्म घेतला माझी जाऊ पोटी, स्वराज्यासाठी जन्म घेतला माझी जाऊ पोटी. आणि हे शिवराया प्रणाम माझा तुझला कोटी कोटी, तुझला कोटी कोटी. मित्रो, छत्रपती शिवराय म्हणजे विचार सांगताना खूप अंगामध्ये रक्त सळसळायला लागतं, अंगावर रोम रोम या ठिकाणी उभे राहायला लागतात. आज ये कुदरत ने हमें बहुत बड़ा वरदान दिया है. बघा, स्वाभिमानाने कसं जगायचं हे जर कोणाला कोणी शिकवलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं. ये कुदरत ने बहुत बड़ा वरदान दिया है, ये चांद सूरज धरती आसमान दिया है. बाबा साहेब ने हमें संविधान दिया है, माँ बाप ने हमें ज्ञान दिया है और छत्रपती शिवाजी महाराज ने हमें स्वाभिमान दिया है. स्वाभिमानाने कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आणि म्हणून हा एक जन्म आपल्याला भेटला आहे. हा जन्म नरदेय आहे, अतिशय चांगला कामासाठी आपण वापरायचा आहे. नुसता आला, पाणी जन्माला आला, याला आणि पाणी भरून भरून गेला, यालाही काही उपयोग नाही. आणि म्हणून भारतासारखा देश नाही,
भारतासारखा देश नाही, महाराष्ट्र सारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, विठ्ठल रखुमाईसारखं दैवत नाही, तुकाराम ज्ञानेश्वर सारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ नाही, वारकरी सारखा पंथ नाही. मित्र हो, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा पिता नाही, रामासारखा पुत्र नाही, सीता मातेसारखी सून नाही, उर्मिला मावासारख्या जावा नाही, भरत शत्रुघ्न सारखे बंधू नाही, हनुमंतासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही. आणि हा नरदेह आपल्याला भेटलेला आहे. असा चंदनासारखा नरदेह पुन्हा पुन्हा भेटले नाही. म्हणून या नरदेहामध्ये या आलेल्या या मनुष्य जन्मामध्ये आपण काहीतरी सत्कर्म करून गेलं पाहिजे, काहीतरी चांगलं काम करून गेलं पाहिजे. एवढे जरी आजच्या या दिवशी आपण शपथ घेतली तरी आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने